आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि आपण पाहतात बेधडक खबरे। तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, मीरा भाईंदरमध्ये कित्येक वर्षापासून रिपब्लिकन ऑफ चर्मकार युनिटद्वारे कित्येक आंदोलन करण्यात आली आहेत। त्याच आंदोलनानंतर आता त्यांना कुठे ना कुठे यश भेटत आहे। आज याच यशासाठी जे आहेत इकडे रिपब्लिकन ऑफ चर्मकार संघाचे काही लोक जमा झालेली आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि विचारूया की यांच्या कोणत्या कोणत्या मागण्या ज्या आहेत त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत। सर, काय सांगाल, इतक्या वर्षाचा जो संघर्ष होता कुठे ना कुठे आता संपत चालला आहे? मागील काही दिवसांमध्ये आम्ही रिपब्लिकन चर्मकार युनियनतर्फे संघर्ष खूप वर्षापासून आम्ही सुरू केला होता, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही उपोषण केले होते। आमचे जिल्हाध्यक्ष जे बळीराम इंगळे आहेत यांनी उपोषणाला बसले होते आणि 6 दिवस अन्न पाण्याशिवाय ते तिथे बसले होते। त्याची प्रकृती अतिशय खराब होती आणि शेवटी आम्ही आक्रोश मोर्चा केला आणि आमच्या तिन्ही मागण्या जाता आता संजय काटकर साहेब यांची बदली पण झाली आणि जाता आता त्यांनी आमच्या तिन्ही मागण्या पूर्ण पण केल्या। एक संत रोहिदास भवनासाठी आम्हाला आरक्षण एक जागाचे आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि तसंच गटाई कामगारांच्या परवान्याची कामंसुद्धा सुरू झालेली आहे। तसेच गटाई कामगारांची अजून एक तिसरी मागणी होती की त्यांना मोफत घरे मिळावे शासकीय जागेमध्ये घरकुल योजना राबवून, त्याच्यासाठी संजय काटकर साहेबांनी सचिवालयाला पत्र देखील पाठवलेले। त्यामुळे आमच्या तिन्ही मागण्या संघर्ष करून पूर्ण होत आलेल्या आहेत। रोहिदास भवनासाठी तुम्हाला कुठे जागा देण्यात आली? रोहिदास भवनासाठी आम्हाला रामदेव पार्कच्या जवळ एक प्लॉट आहे, त्या प्लॉटचा सर्वे नंबर वगैरे आम्हाला दिलेला आहे। त्याची आम्ही पाहणी केली, तिथे आता काम सुरू होणार आहे। मला वाटतं पुढील 2-3 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल आणि ते आमच्या ताब्यात दिलं जाईल, तसं त्यांनी लेखीपत्र आम्हाला दिलेलं आहे। तुम्ही जसं सांगितलं की नगरपालिकेने जे आहेत चर्मकार जे युनिट आहे त्यांना आता दुकानं पण दिलेली आहेत, तर आतापर्यंत किती दुकानं जे आहेत त्या लोकांनी अलॉट केली? नाही, आता 116 लायसन्स त्यांनी त्याला मान्यता दिली आहे आयुक्तांनी आणि ते 116 लोकांना सर्वांना परवाने दिले जातील। आणि घरकुल योजनेचा फायदा किती जणांना ह्याच्यामधून होणार आहे? घरकुल योजनेमध्ये जसं आता आमच्याकडे जसे अर्ज उपलब्ध होतील त्यानुसार आयुक्तांकडे आम्ही ते समोर ठेवणार आणि त्यानुसार ते आम्हाला आयुक्त देणार आम्हाला। तुम्हाला असं वाटतं की कुठे ना कुठे तुमचा एवढ्या वर्षाचा जो संघर्ष होता तो आता जो आहे संपलेला आहे? नाही, संघर्ष कधी संपत नसतो, कोणत्याही युनियनचा संघर्ष कधीही संपत नसतो। आता आमची नुकतंच पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही पालघर जिल्हा अध्यक्षाची आजच आम्ही नियुक्ती केली आहे, तर त्यांची तात्यासाहेब मनसाराम पगारे म्हणून आहे, त्यांची आम्ही आजच नियुक्ती केलेली आहे। तर तिकडची टीम आम्ही सुरू करून तिथल्या महानगरपालिकेमध्ये काही आमच्या गटाई कामगाराच्या अडीअडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा आम्ही त्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल, जे चर्मकार संघ आहे ते नेहमीच मीरा भाईंदरमध्ये त्यांना अधिकार मिळावे यासाठी लढत आलेला आहे। आता कुठे ना कुठे जे आहे महानगरपालिकेने त्यांना एक संधी दिलेली आहे की त्याच्यातून त्यांचे सगळे प्रश्न सुटत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, रिपब्लिकन आमच्या युनियनतर्फे जेवढा संघर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही झाला असेल तेवढा मीरा भाईंदरमध्ये झाला। आम्ही संघर्ष केला आणि संघर्ष करून आम्हाला यश मिळत आहे, कारण आमचे एवढ्या वर्षापासून सर्व लायसन बंद होते, यांना रिन्यू करत नव्हते, ते आम्ही संघर्ष करून आमच्या हक्काची लढाई लावून आम्ही हक्काचे सर्वांना लायसन आणि रिन्यू करणं चालू आहे। पण तरी संघर्ष संपला नाही। आमचे जेवढे नवीन स्टॉलवाले आमचे चर्मकार वाढलेले आहे, कारण मीरा भाईंदरची तेव्हा लोकसंख्या 5 लाख होती, आता झाली 20 लाखावर। त्यामुळे स्टॉल वाढल्यामुळे यांची लोकसंख्या वाढल्यामुळे नवीन लायसन आम्ही लवकरात लवकर चालू करण्यासाठी संघर्ष परत चालू करू। जसं की काही दिवसापूर्वीच मीरा रोडमध्ये एका चर्मकाराच्या दुकानावरती तोडक कारवाई झाली होती आणि आता तीच महानगरपालिका जी आहे तुम्हाला दुकानं देत आहेत, अलॉट करत आहेत, त्याबद्दल काय सांगा? नाही, ज्याच्यावर कारवाई झाली आम्ही त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि आम्ही याच्या अगोदर पण 2 स्टॉलवर कारवाई झाली, तेव्हा नगरपालिकेने स्वखर्चाने आम्हाला स्टॉल बांधून दिले आणि दुसरी जागा उपलब्ध करून दिली। आम्ही त्यांच्यासाठी पण संघर्ष करणार आहोत आणि त्यांना दुसरी जागा देऊन स्टॉल त्यांच्याकडून नगरपालिकेकडून घेणार आहोत। जसं मीरा भाईंदरमध्ये एक चर्मकार संघ युनिट आहे, तसंच आता तुमचं जे आहे पालघरमध्ये सुद्धा होणार आहे, तर पालघरमध्ये कशारीत्या तिकडे काम करणार आहात? जसं मीरा भाईंदरमध्ये आम्ही संघर्ष करतो, आमची टीम आताच आमचे नवीन जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पगारे यांना बनवलं आहे। आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण आमची टीम मीरा भाईंदरमध्ये जाऊन पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही संघर्ष करू आणि जसला इथं न्याय मिळाला तिथं पालघरमध्ये पण आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, पालघरमध्ये जे आहे चर्मकार युनियनमध्ये तुमचं आत्ताच नवीन पदी नियुक्ती झालेली आहे, कशा प्रकारे तुम्ही आता तिथे काम करणार आहात? मी सर्वप्रथम तर आभार व्यक्त करतो देवेंद्र शेलेकर साहेबांचा, ज्यांनी मला त्यांच्या संघटनेत काम करण्याचं मोका दिला आहे। मी बरेच दिवस झाले त्यांच्या संघटनेचा सदस्य म्हणून कार्यरत होतो, म्हणजे त्यांच्या
मोर्चा असतील, काही संघटनाच्या माध्यमाने समाजाचे कामं असतील, त्याच्यात मी वारंवार सक्रिय होतो. आता योग्य ती वेळ दिसते की जेणेकरून पालघर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन चर्मकार युनियन ह्या मार्फतने आपण समाजाच्या काही अडीअडचणी आहेत, ज्या प्रमुख मागण्या आहेत, त्याच्या माध्यमाने आपण प्रशासनापर्यंत, महापालिकेपर्यंत जाऊ आणि त्या समाजाला न्याय देऊ. याकरिता मी आज साहेबांच्या हस्ते मला पालघर जिल्हा अध्यक्षपद दिलं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद आहे, त्यांचा आभारी आहे. आणि इथून पुढील माझे सदस्य आणि मी आम्ही सगळेजण मिळून संघटनेचा कार्य अधिकाधिक बळकट करू आणि समाजाला न्याय देऊ. सर, काय सांगाल, तुम्ही जे आहे उपोषण केलं होतं, 6 दिवस जे आहे तुम्ही अन्नपाणी नव्हतं घेतलं, त्यानंतर जे आहे आता मीरा भाईंदर महानगरपालिकेने तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ तसेच तुमचे जे स्टॉल्स आहेत त्यांचा लाभ दिलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? असं आहे की रिपब्लिकन चर्मकार युनियनमध्ये मी आता 10 वर्ष झालं संघर्ष करत आहे समाजासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये. त्या महानगरपालिका संघर्षाचा लोकांच्या खूप अडचणी होत्या. अक्षरशः त्यांच्या अडचणी मला पाहत नव्हत्या. त्यांचे स्टॉल उचलणे, त्यांच्या काही अडचणी असतील किंवा अशा काही गोष्टी घडत नव्हत्या. तर त्या गोष्टी घडत नसल्यामुळे मी एक वेळेस असा विचार केला की या लोकांना जर लायसन्स जर नाही दिले तर 150 ते 200 लोक आपले लोक रस्त्यावर येतील आणि त्यामुळे आम्ही पण आहे त्याच्यामध्ये. मग सर्वांना जर एकजुटीने जर आपण संघर्ष जर केला तर सर्वांना ह्या लोकांचा फायदा होईल, आपल्याला पण फायदा होईल, समाजाला फायदा होईल आणि एक असं सिद्ध होईल की एकजुटीमुळे जर सर्व काही घडू शकतं. तर त्या गोष्टीसाठी मी ते निश्चय करून एक दृढ निश्चय केला की 6 दिवस मेलो तरी चालेल, पण या लोकांना न्याय दिल्याशिवाय या जागेवर हलणार नाही. तर अशा पद्धतीने मी त्या आमरण उपोषणाला बसल्यानंतर असं जाणून आलं की आता आपलं काही खरं नाही आहे. समाजाला न्यायाचं जर आपलं जर काही जर झालं तर माझ्या मुलाबाळाचं काय होईल, खूप अशा इच्छा व्यक्त होत होत्या. बायको बी बाजूला बसलेली होती, त्यामुळे मला जरा जास्त स्फूर्ती आली आणि त्या आंदोलनाला मी एकदम दृढ निश्चयाने बसलो. तर ते आंदोलन समाजाने पूर्ण केलं आणि आक्रोश मोर्चानंतर जे काही सिद्ध झालं की समाज हा जागृत आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण होत आहेत, त्यामुळे मी आनंदित झालो. आणि सर्व समाजाला मग माझ्या ज्या 3 अटी होत्या, पहिली तर एक परवानगी मिळावी मीरा भाईंदर महानगरपालिका गटई कामगारांना, दुसरं एक रोहिदास भवन, आणि जाता जाता जर एवढी महागाईच्या काळात जर समाज जर आपला जर घर वगैरे काही विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे ते आपलं घर पण मिळालं पाहिजे. असे 3 मुद्दे माझे महानगरपालिकेने सक्सेस केले आणि त्या अनुषंगाने पत्रव्यवहार झाला. संत रुद्र भवनाचं आम्हाला पत्र पण आलं. महानगरपालिकात आज परवानगीची वाटप होती, पण काय तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला दिले गेले नाही, पण ते उद्यापर्यंत आम्हाला ते मिळून जाईल. आणि राहिला प्रश्न घरकुलाचा, तर घरकुलाचा प्रश्न मंत्रालयाचं प्रोसिजरमध्ये आहे. ते 10 ते 15 दिवसाचे आम्हाला ते घरकुल कुठे भेटणार आणि कोणत्या जागेवर भेटणार हे आम्हाला पत्राद्वारे कळवलं जाईल. सर, काय सांगाल, गटई कामगारांसाठी जे आहेत तुम्ही कित्येक वर्षापासून काम करत आला आहात, सध्या जे आहेत त्यांना लायसन्स भेटत आहेत, घरकुल योजनेचा लाभ त्यांना भेटत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या एवढ्या वर्षाच्या संघर्षाला आज कुठेतरी फळ मिळण्याचं दिसत आहे. आमच्या ज्या महापालिकेकडे प्रमुख 3 मागण्या होत्या, तिन्ही मागण्यांना आज न्याय मिळण्याचं आम्हाला दिसत आहे. घरकुलबद्दल पण आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं गेलं आहे. परवान्यांची जी आहे कार्यवाही जवळजवळ 90% पूर्ण झाली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसात लोकांच्या हातात परवाने भेटण्याची शक्यता आहे. तसेच जे संत रविदास भवनची जी जागा आहे ती आम्हाला त्यांचं पत्र वगैरे मिळालेलं आहे आणि आमच्या ह्या कार्याची दखल आता महाराष्ट्रातील इतर समाज पण घेत आहे आणि आमच्या समाजाची लोक आमच्याशी संपर्क साधत आहे. त्याचंच उदाहरण म्हणून पालघर जिल्ह्याचे समाज बांधव आमच्याशी संपर्क करून आता आमची युनियन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काम करण्यासाठी तत्पर होत आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आम्ही भाईंदरमध्ये समाज बांधवांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला, असा आम्ही संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात करू आणि तळागाळाला राहिलेल्या आमच्या समाज बांधवांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही 100% यशस्वी होऊ. रोहिदास भवनासाठी जे आहे आता जागा देण्यात आली आहे, कधीपर्यंत त्याचं काम सुरू करण्यात येईल? मग आत्ता तर आम्हाला पत्र मिळालेलं आहे आणि ते पत्राची कार्यवाही व्हायला अजून साधारणतः 1-2 महिना तरी जातील असा आम्हाला अंदाज आहे आणि त्याच्यानंतर त्याचं शासनाकडून उद्घाटन वगैरे केलं जाईल
त्याचं सविस्तर आम्हाला पत्र मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, रिपब्लिकन चर्मकार युनियनचा इतक्या वर्षाचा जो संघर्ष आहे तो आता संपलेला आहे. त्यांच्या ज्या 3 प्रमुख मागण्या होत्या त्यातून एक म्हणजे रोहिदास भवन बांधण्यात यावे, आणि दुसरं म्हणजे गटई कामगारांना त्यांचे लायसन्स भेटावेत, आणि तिसरं म्हणजे त्याच गटई कामगारांना एक घरकुल योजना देण्यात यावी. या तिन्ही मागण्या ज्या आहेत नगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता यांचं असं म्हणणं आहे, जसं यांनी मीरा भाईंदरमध्ये गटई कामगारांच्या जेवढ्या पण समस्या होत्या त्या सोडवल्या आहेत, आता तसेच जे आहेत ते पालघरमधील पण जितके पण गटई कामगार आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता ही बघण्यासारखं गोष्ट आहे की पालघरमध्ये कशारीत्या जे आहेत गटई कामगारांसाठी चर्मकार युनियन जे आहे काम करेल. अशाच अजून खबरा पाहण्यासाठी पाहत राहा बेधडक खबरे. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन रफिक खान सोबत.